कोणाला काही प्रश्न विचारायचे असले विचारू शकता. आज एक प्रश्न माझ्याकडे आलेलाच आहे. मला माहीत आहे नागपूरचे लोक मला प्रश्न विचारून त्रास देणार नाहीत ही खात्री आहे. आणि खरं पाहता मी आपणा सर्वांसमोर प्रवचन करणं म्हणजे मी फक्त माझ्या अभ्यासाचं आपल्यासमोर प्रत्यक्षीकरण आहे. कारण आपण सगळं जाणताच. परंतु लहान बाळ जसं अभ्यास केल्यानंतर घरी येऊन आपल्या आईवडिलांना सांगतं ना, म्हण रे राय म्हणून दाखव, लगेच सुरू करतं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, वा 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 वा. तशी माझी अवस्था आहे. लहान मूल म्हटलं की मातापित्याला खूप आनंद होतो ना. तसं आपण सर्वज्ञ जाणकार सुज्ञ मंडळी अनेक क्षेत्रातले प्रकांड ज्ञानी माणसं आहेत. आणि त्यामुळं आपल्यासमोर प्रवचन करणं एक मी औद्धत्य तर करत नाही ना असं मला वाटायला लागतं. संस्कृतची जाणकार मंडळी आहे इथं, संस्कृत जाणणारी बरीच सुज्ञ मंडळी आहे. माझी चूक असेल तर सांगू नका बरं का कोणाला. संस्कृत चुकला असेल कदाचित, कारण संस्कृत अभ्यास केलाच नाही. दधी काही नेणे हरिकवी असे शब्द शिकलो, तदी मी सर्वज्ञ द्विपसममध्ये याच भरलो. दधी काही नेणे म्हणून वदले पंडित मला, तदा माझा गर्व ज्वर सकलही उतरला. काय 2-4 शब्द कवीर हरी अंतरिक्ष किंवा राम रामो रामा हा प्रथमा वगैरे 2-4 पाठ केल्याने काही संस्कृत येत नसते. तरी यथामती धाडस केलं संस्कृत विद्वानासमोर बोलायचं आणि आपल्या सर्वांसमोर बोलायचं धाडस करतोय. आणि विशेष करून हा जो विद्यार्थ्याकरता केवळ 1 दिवसाचे शिबिर घेतले होते, पण 3 दिवसाचं शिबिराचं आयोजन हे फारच उत्तम प्रकारे झालेलं आहे असं मला वाटतं. कारण माझं प्रवचन मी ऐकलेलं नाही आहे. आता CD घेऊनच ऐकावं लागेल. हो का ना. आपलं प्रवचन ऐकायला मिळतच नाही ना. हा प्रश्न आहे. खाली उतरले लोक म्हणतात महाराज तुम्ही बरं बोललात. अहो बरं बोललात पण मी ऐकलंच नाही ना. मग ठरवलं की दिवशी म्हणलं की प्रवचन करायच्या ऐवजी खाली जाऊन बसायचं आणि आपलं प्रवचन ऐकायचं. ते म्हणजे असं कसं जमेल. तुम्ही खाली बसला तर प्रवचन कोण करणार. असं मला प्रश्न विचारला गडकरी सरांनी. असे बरेच प्रश्न आहेत का मराठीमध्ये. बरेच प्रश्न आहेत. आपण मराठी आहात, महाराष्ट्रीयन आहात, गर्व आहे आपल्याला. पण मी सांगतो की मराठी जेव्हा आपण म्हणतो केव्हा म्हणू शकतो, जेव्हा मोरोपंत आणि वामन पंडित यांच्या काव्याचं वाचन होतं. मराठी जर जाणून घ्यायची असेल, मोरोपंत, वामन पंडित, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या ग्रंथाचं वाचन झालंच पाहिजे. आज कित्येकाला विचारलं तुम्ही महाराष्ट्रीयन ना. हो मराठी येते आम्हाला, चांगली मराठी येते. म्हणजे सांगा अर्थ. सदाश्रितपदा सदाशिव मनो विनोदास्पदा, स्वदाश वशमानसा कलिमलांतका कामदा, वदान्यजन सद्गुरो प्रशमिता मिता सन्मदा, गदारिधरनंदकांबुजधरा नमस्ते सदा. सांगा अर्थ. म्हणजे का मराठी आहे का. म्हणलं हो मराठीच आहे. हे मराठीच आहे. कितीतरी असे गुरुकृपेशिवाय अर्थ कळणार नाही. सुंदर ते ध्यान, ध्यानाचा अभंग म्हणतात लोक, याला रूपाचा अभंग म्हणतात. मला सांगा रूप सुंदर असतं का ध्यान सुंदर असतं. कोणती व्यक्ती सुंदर आली माझ्यासमोर, काय ध्यान आहे बघा म्हणता येईल का. सुंदर व्यक्ती समोर आली काय ध्यान आहे चालेल का. मग भगवंत सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढा सुंदर असणारा परमात्मा, त्याला ध्यान म्हणता येईल का मग. आणि ध्यान सुंदर असताचं कोण सांगितलेलं आहे बघा. 5 मिनिट ध्यानात बसून केव्हा बाहेर येऊ, मग काय अर्थ आहे. याच अभंगात पुढे बघा, सुंदर ते ध्यान, इथं ते शब्द आहे. आणि पुढे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुभमणी विराजित, गळा तुळशीहार काशी पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर हेची ध्यान. पहिल्या ओळीत ते आणि इथे हे सुसंगत वाटतंय का. ते तर असलं पाहिजे किंवा हे तर असलं पाहिजे. पण यामध्ये अर्थ जाणून घेण्याकरता बराच अभ्यास आहे, अर्थपूर्ण आहे. संतांची वाणी कधी चूक म्हणता येत नाही. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, ते झोपेत बरळले तर ते वेदाला प्रमाण असणारे वाक्य बोलतील. म्हणून त्यांच्या वाक्यामध्ये कधी संशय दाखवायचा नाही. मला प्रश्न आहे, मीच प्रश्न विचारला होता.
माझेच प्रश्न मला येत असतात, मला माहीत आहे. माझाच प्रश्न आहे, मी आपणाला विचारला म्हणजे इथे तरी उत्तर मिळेल मला, आणि त्याने उलट तोच पण मला प्रश्न विचारलेला आहे. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. मी प्रश्न केला होता, दसरा अगोदर आणि दिवाळी नंतर असताना तोची दिवाळी दसरा असं का म्हटलेलं आहे. आणि त्याचं उत्तर एकाने दिलं होतं की काव्यामध्ये काय असतं की राला रा आलं पाहिजे शेवटी ना, आर्या भार्या मंगलमूर्ती मोर्या, झाली कविता. आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये, या शाळेतबद्दल बोलत नाही, एका ठिकाणी मी गेलो होतो आणि विचारलं, हू वॉज चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न केला, हू वॉज चंद्रगुप्त मौर्य. त्यांनी सांगितलं, ही वॉज ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोर्या. म्हणजे किती अभ्यास आहे लोकांचा. हू वॉज चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे उत्तर, ही वॉज ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोर्या. दोघे मौर्य आहेत ना. म्हणून परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येक, आता शाळेला बंधन आहे, कारण जे सिलेबस आहे तेच शिकवावं लागतं, पण तरीही हा उपक्रम फार स्तुत्य आहे, वंदनीय आहे. मी सांगतो, केवळ स्तुत्य नाही, हा उपक्रम फार वंदनीय आहे की शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त सर्वांगीण विकास होण्याकरता असे कार्यक्रमाचं आयोजन वारंवार व्हावं. आपलं सर्वांचं काय मत आहे? काय काय समजायचं? असे कार्यक्रम वारंवार आयोजित व्हावे की नाही? हात वर करा, ज्यांना करायचं नाही त्यांनी. एवढे एकदम करायचं नाही, हात वर केले. ज्यांना आयोजन करायचं आहे त्यांनी हात वर करा. लक्षात आलं का? ज्यांना कार्यक्रमाचं आयोजन वारंवार व्हावं असं वाटतं त्या सर्वांनी हात वर करा. लोक संभ्रमात पडले हो, महाराज काय बोलते कुणा ठेवू, हात वर केले, खाले केले, असू द्या, ठीक आहे. संतांची वाणी वेदा इतकीच प्रमाणभूत आहे. इथे साधू संत आल्यानंतर काय होतं? तोची दिवाळी दसरा. आमच्या दिवाळी आणि दसरा हे कशाचं प्रतीक आहे? काय प्रतीक? फराळाचं करायचं असतं, फटाके उडवायचे असतात, बाकी तर दिवाळीचा उद्योग काय नाही. दसरा हे भक्तीचं प्रतीक आहे. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, पोटी मागेन 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 ज्ञानपुत्रा. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. नवरात्र हे नवविधा भक्तीचं प्रतीक आहे. स्मरणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्ती म्हणजे नवरात्र आहे. आणि दिवाळी कशाचं प्रतीक आहे? प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. दीप जो लावतो ना, हे ते प्रदीप, हे प्रतीक आहे. खरं पाहता एवढे दीप प्रज्वलित होत आहेत, हे दीप आहेत सगळे, आणि ज्ञानदीपच प्रज्वलित करणं हा महत्वाचा भाग आहे. पण दिवाळी दीपाचं प्रदर्शन आहे, दीपावली. दीपाच्या रांगा निर्माण झाल्या पाहिजेत, ज्ञानी लोकांच्या पंक्ती निर्माण झाल्या पाहिजेत, म्हणून दीपावली आहे. आता इथे काय झालेलं आहे? साधू संत आले की अगोदर दिवाळी घेतली आहे आणि दसरा घेतली आहे. ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि दुसरी ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती आपण सगळेच करतो, आम्ही भक्ती सगळेच करतो ना, पण ज्ञान झालेलं नसतं, ती ज्ञानपूर्व भक्ती आहे. परंतु साधू संतांच्या संगतीमध्ये ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतरही उत्तर भक्ती करतो. ती ज्ञानोत्तर भक्तीची प्राप्ती जी संतांना झाली आहे ती आम्हाला प्राप्त होते. म्हणून साधू संतांच्या संगतीमध्ये ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त होते. म्हणून तोची दिवाळी दसरा, अगोदर ज्ञान आणि मग भक्ती, हे प्रतीक त्याने असं वापरले, असा त्याचा अर्थ आहे. चालू द्या. अरे वा. या नरदेहामध्ये जिज्ञासा निर्माण होण्याकरता सुद्धा श्रोते ऐकत असतात, पण प्रश्न विचारणारा एखादा श्रोता असतो. आता सरांनी माझ्याच प्रश्न मला विचारला तर उत्तर मला माहिती होतं, म्हणून ठीक आहे, नाहीतर पंचायत होती हो काही ठिकाणी.
जिज्ञासा निर्माण व्हावी. आणि जिज्ञासा निर्माण होण्याकरता अनेक शास्त्रांचं ग्रंथाचं अवलोकन हे पण जीवनाचा एक भाग आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथावलोकने मनुजा चातुर्य येतसे फार. मनुष्य सर्वांगीण विकास व्हावा या चतुरता आली पाहिजे तर अनेक ग्रंथांचं अध्ययन देशाटन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यात्रेच्या निमित्ताने देशाटन शास्त्रात सांगितलेलं आहे. पण आता मी यात्रा करतो या नावाखाली आम्ही फक्त पिकनिक करतो. यात्रा आणि पिकनिकमध्ये फार फरक आहे. यात्रा, प्रवास आणि पिकनिक या तीन गोष्टी वेगळ्या आहेत. इथून फ्लाईटचं तिकीट काढलं सकाळी. जातेवेळी आमच्या मंत्री महोदयाचं लेटर घेतलं. 2 तासात तिरुपती. लेटर दाखवलं, लगेच देवापुढे हजर, साल्यूट मारला, रिटर्न फ्लाईटने नागपूर संध्याकाळी. ही यात्रा आहे का? यात्रा शब्दामध्येच यात शब्द आहे. यात म्हणजे यातना. आपल्या देहाला सहनशक्ती वाढावी, संयम वाढावा म्हणून कसलीही प्लॅनिंग न करता यात्रा करायची पूर्वीचे लोक. 6 महिने काशीला जाऊन यायचे, पायी जायचे, येईन याची खात्री नसायची. जातेवेळी सगळ्याचा निरोप घेऊन जायचे, आम्ही जातो आमच्या. कारण 6 महिने अनेक ठिकाणचं पाणी, पोल्युटेड वॉटर, जिकडे तिकडे काही वॉटर प्युरिफिकेशन नव्हत्या, अशी काही सोयी नव्हत्या. आणि खायला मिळेल न मिळेल अशी यात्रेला सगळ्याला निरोप घेऊन जायचा. काशीत जायचं, काशी यात्रा करायची आणि दैवयोगाने परत आले तर त्यांचा गाववाले सत्कार करायचे जिवंत आला म्हणून. असे फार क्वचित लोक यायचे. आता काय नाही, यात्रा सकाळी गेली की संध्याकाळी. म्हणजे ही यात्रा का प्रवास का पिकनिक, हा महत्त्वाचा भाग आहे. यातून ज्ञान प्राप्त होणार नाही. जिथे मिळेल तिथे जायचं आहे, जसं मिळेल ते खायचं आहे. पण आमचं रिझर्वेशन झालं असतं, कोणी बसला एक तर बाजूला, माझी जागा आहे, याची आजोबांनी ठेवली याच्याकरता. आणि स्टेशन आलं, उतरून गेला की संपलं, कुठली जागा. अहो, लोक धर्मशाळेत राहतात, तिथे म्हणतात ही माझी खुली आहे बरं का, याच्या काकांनी बांधली आहे का ती, 3 दिवस राहायचं आहे आणि माझी खोली. माणसाचा हा एक स्वभाव आहे. त्याच्या दुःखाला कारण ठरतो सगळं माझं आहे, माझं ते माझं, तुझं हे काही बरोबर नाही. माझं ते माझं, तुझं असलं पाहिजे की एवढा तरी व्यवहार नाही. माझे माझे तुझे माझे ऐसी ही मैत्री की जनी. माझं ते माझं आणि तुझंही माझं ही प्रवृत्ती माणसाने वाढली आणि प्रत्येक गोष्ट माझीच व्हायला लागली. आणि जेव्हा त्याला ममत्व हे वाढायला लागलं तेव्हा दुःखाला कारणीभूत झालंय. दुःखाची कारणं हेच सांगितली आहेत. एक मी आणि माझं, अहंता आणि ममता या 2 गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. या 2 गोष्टीतून मनुष्य दुःख भोगतो. म्हणून भगवंताला अर्पण करायचा प्रयत्न करावा. भगवंत स्वीकारतो हे तुम्हाला मान्य आहे का? भगवंताला आम्ही मानलं तर ना चेतन, आम्हाला माहिती आहे मूर्तीच आहे. नाही, भगवंत स्वीकारतो. एक दृष्टांत सांगतो. गर्गाचार्य हे गोकुळामध्ये आले होते आणि एके दिवशी यशोदेने विचारलं, गुरुजी आज जेवायला काय करणार? गर्गाचार्य म्हणतात, यशोदे असं विचारायचं नाही, जेवायला काय करता असं विचारायचं नाही. मग देवाच्या नैवेद्याला काय करणार असं विचारावं. भाव असा असला पाहिजे. मुंजते ये त्वघम पापाये पचंत्यात्मकारणात. देवाच्या नैवेद्याला काय करायचं असं विचारावं. तेव्हा यशोदा म्हणली, चुकले गुरुजी, देवाच्या नैवेद्याला काय करायचं? गुरुजींनी विचारलं देवाला. देवाला विचारलं पाहिजे. तुम्ही विचारता की नाही देवाला? विचारता ना? नाही. आमच्या इथं 1.5 चमचा दूध आणि अर्धा चमचा साखर बसेल एवढीच वाटी नैवेद्याकरता ठरलेली आहे देवाच्या. खाऊ वाटलं खा, दोनच ऑप्शन. खायचं असेल तर खा, नाहीतर उपाशी राहा. 2च देवाला ऑप्शन आहेत. आमच्या घरात आलेले देव म्हणजे कारागृहात त्यांच्या कुठल्या तरी दुर्भाग्यामुळं आमच्या घरी आले. खरं सांगतो, त्यांचं काय पाप आहे माहिती नाही आपणाला, पण त्यांची पूजा रोज होतेच असं नाही. हळदी कुंकू डोळ्यात तोंडात फेकून मारलं जातं. कधीतरी देवाच्या कपाळाला कोणी लावले का? विचार करा. आपण स्वतः भक्ती करतो, आपण
समोर सत्यनारायण कथा केली की पाव किलो हळदी कुंकू ठेवतात आणि येणारे फक्त 3 बोटांनी घेतात आणि देवावर टाकतात. आम्ही म्हणतो तुमच्यावर टाकलं तर किती बरं वाटेल नाही का, लावायच्या अगोदर. यथा देहे तथा देवे, भक्तीचं खरं स्वरूप हे, जे मला आवडतं तेच भगवंताला आवडतं असा उद्देश असला पाहिजे. म्हणून गर्गाचरणी विचारलं. तुम्ही विचारता, मी तुम्हाला सांगतो, उद्यापासून विचारा, देवा सुट्टी आहे उद्या, इडली सांबर करू का? का हो, चालत नाही का देवाला? कोण म्हणते चालत नाही? हां, त्याचे निषिद्ध पदार्थ आहेत, नैवेद्याला चालत नाही, ते घालू नका. पण देवालाही चालतं हे, जे आम्ही खातो देवाला अर्पण करू शकत नाही का? पण देवाला विचारायची भावना तर झाली पाहिजे. आम्ही अजिबात विचारत नाही. गर्गाचरणी डोळे बंद केले, विचारलं, प्रभो आज काय खायची इच्छा आहे? आणि परमात्मा दाखवतो, लक्षात घ्या. आम्ही विश्वास ठेवत नाही देव दाखवेलच आम्हाला. देव कल्पित आहे आमचा. कित्येक तर असे विद्वान निघाले देव नाही म्हणण्यापर्यंतच, असे भेटतात आम्हाला. एकाने वाद घातला आमच्याशी, देव आहे कशावरून? देव दिसतो का? जे दिसतो ते खरं आहे. त्याला सांगितलं, बाबा हवा दिसते का तुला? नाही. मग आहे का? नाही. नाही नाही, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या म्हणाले. म्हणजे ठीक आहे, तुझ्या पंजोबाच्या वडिलांचं नाव काय? पंजोबाचं नाव काय? त्यांनी सांगितलं नाव. म्हणलं, हे तुला पंजोबाच नव्हते. हां, असं कसं होते? कशावरून सांग? दिसतात तुला? पाहिले का तू पाहिलं? नाही पाहिलं. मग कोण सांगितलं? माझ्या बापाने सांगितलं. बापाने तरी पाहिलं का पंजोबाला? नाही नाही, त्यांच्या वडिलांनी त्यांनी सांगितलं. बऱ्या माणसं आम्हाला व्यासाधिकांनी सांगितलं आहे. प्रत्येक गोष्ट पाहायची गरज नसते, म्हणून हा विश्वास असला पाहिजे. गर्गाचरणी विचारलं आणि भगवंतांनी खीर दाखवली. यशोदेने खीर, दूध दिलं. गर्गाचरणी स्नान संध्या केलेली आहे आणि खीर शिजवली आणि सोन्याच्या ताटामध्ये ओतली. काळजी करू नका, नंदबाबाकडे सोन्याचे ताट होते. 9 लाख गायी ज्यांच्या गोठ्यात आहेत त्याकडे सोन्याचं ताट नसेल का हो? 9 लाख असणाराच नंद असतो, 10 लाख गायी असणारा वृषभानू असतो. 9 लाख गायी होत्या. सोन्याच्या ताटामध्ये खीर ओतली. दुसरं सांगायचं उद्देश म्हणजे चांदी देवपूजेत चालत नाही. चांदी देवपूजेत चालत नाही. आता बरेच प्रश्न पडला, महाराजांचं मागच्या महिन्यात प्रवचन झालं असं बरं झालं तर परवाच आम्ही घेतल्या हो दसऱ्याला 20,000च्या. काही काळजी करू नका, हैदराबादचा पत्ता देतो. नको काही पाठवू नका. चांदी देवपूजेत चालत एवढं मात्र खरं आहे. कारण शिवनेत्रोद्भवम यस्मात रजतम पितृवल्लभम, शंकराच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रूपासून चांदी झाली. शिवनेत्रोद्भवम यस्मात रजतम पितृवल्लभम तस्मात सर्व प्रयत्नेन वर्जयेत देवपूजने. म्हणून चांदी देवपूजेत वर्ज करावी शास्त्रात लिहिलं आहे. कोणी जाणकार असतील, श्राद्ध करत असतील तर श्राद्धात गुरुजी सांगतात, देवानाम सुवर्णम पितॄणाम रजतम. देवाला सुवर्ण आणि पितरांना चांदी प्रिय आहे, म्हणून पितराकरता चांदीचे ताटे वापरले श्राद्धामध्ये तर पितरांना फार प्रिय असतं. पण देवपूजेला मात्र उपकरण म्हणून चालत नाही. मूर्ती चांदीची असू शकते, मूर्ती शेणाची असू शकते. टाकळीला शेणाची मूर्ती आहे. मूर्ती सुपारीमध्ये देवाला आवाहन करू शकतो, मूर्ती कशी घासेना, पण उपकरण म्हणून चांदी चालत नाही. म्हणून सोन्याच्या ताटामध्ये खीर ओतलेली आहे. आमच्यात नैवेद्य कसं आहे, ताटात आधनाचं वरण उखळतं, भात वाफ येत असलेला गरम गरम, आणि पोळी तव्यावरची ताटात पडली की देवापुढे ताट ठेवलं, पाणी फिरवलं की लगे सरक मागे. हे कोण सांगितले हात करायला? म्हणजे किती आम्ही गोष्टी करतो न जाणता, हे कोण सांगितले? त्या भाताचा धूर तिकडे लोटतो का मागे सरक म्हणतो? काय उद्देश काय? आणि प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय झालं, इकडे ताट धरलेलेच असतं. पारदा झालं की इकडे ताट भोर. गर्गाचार्यांचं असं नव्हतं. गर्गाचार्याने ताटामध्ये खीर ओतलेली आहे, थंड होऊ दिली, देवालाही पोळेल हा भाव असला पाहिजे. खीर थंड होऊ दिली, त्यावर तुलसी दल ठेवलंय. तुलसी दलाशिवाय भगवंताला नैवेद्य चालत नाही. तव दल विरहित विष्णू राहे उपवासी, म्हणून तुळस ठेवलेली आहे.
आणि तुळशीचा उपयोग आहे बरं का. कधी अन्नामध्ये चुकून जर विषारी पदार्थ मिसळले गेले असतील तर तुळशीच्या स्पर्शाने नाहीसे होतात. तो एक आणि एक मंत्र आहे, हरिर्दाता हरिर्भोक्ता, यांनी विषसुद्धा नाहीचं होतं. आणि नैवेद्य दाखवलेला आहे. आणि देवालाही जेवायला वेळ लागतो, म्हणून गर्गाचार्य ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय 1200 जप करायचे. असं आपल्याला 5-10 मिनिट लागतो की नाही? मग आमचे अधिकारी अर्धा तास जेवतो की नाही? मग आमचे मंत्री 1.5-2 तास जेवतात की नाही? मग अनंतकोटी ब्रह्मांडाचा स्वामी आहे, त्याला वेळ लागेल की थोडा तरी. म्हणून गर्गाचार्य 1200 जप करायचे. जप सुरू केला डोळे बंद करून, आणि इतक्यात कोणीतरी खीर खात आहे असा आवाज ऐकू आला. हळूच गर्गाचार्याने डोळे उघडले, मांजर तर नाही, आणि कृष्ण खीर खात होता. अरे कृष्णा, आमची खीर शिवली का? यशोदे. यशोदा आली पळत. 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि अरे कृष्णा, तुला किती सांभाळायचं रे? गुरुजी चुकले बरं का, दुर्लक्ष झालं, म्हणून कृष्णाला उचललं, स्वच्छ करून घेतलं त्याला, आणि यशोदा घेऊन गेली. आणि गुरुजी पुन्हा दुसरं दूध देते, आपण खीर करा. दुसरं दूध दिलेलं आहे. त्यांच्या घरी दूध कमी नव्हतं असं नाही आहे. आमच्या अर्धा लिटरमध्ये काय काय करणार? आमच्याकडे मंथन आहे तसंच. आम्ही दूध दही विरजन घातले बरं का, त्याला ताक करून घेते. यांची मंथनी केवढी, यांची रवई केवढी. भागवतात वर्णन ऐका तुम्ही. यशोदा मंथन करते. काय वर्णन केले? शुकदेवाला समाधी लागलेली आहे. असो. आणि गर्गाचार्यांनी पुन्हा खीर केली. आम्ही राहिलो असतो तर निश्चितपणे काय केलं असतं माहिती आहे का? आता शॉर्टकट, इट्स टू लेट, खूप उशीर झाला, आता आपण लवकर आटपूया. गर्गाचार्य नाही, सगळ्या कार्यामध्ये चालेल, पण देव कार्यामध्येच आम्हाला उशीर होतो. गर्गाचार्य म्हणतात नाही, भक्तीमध्ये असं करता कामा नये, भक्तीमध्ये शॉर्टकट नाही. गर्गाचार्यांनी पुन्हा खीर शिजवली, पुन्हा ताटात ओतली, पुन्हा थंड होऊ दिली, पुन्हा नैवेद्य दाखवला. आणि त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. भगवंता स्वस्थ चित्तानी होऊ द्या. इकडे यशोदेनी कानाला आपल्या हाताखाली घेतलं होतं. बहुतेक आई आपला मुलगा जाऊन म्हणून काय करते? आपल्या हाताखाली घेऊन झोपते. कृष्ण म्हणतात माझा भक्त मला बोलावतोय, मला जायला हवंय. आणि आईने तर मला असं बांधून टाकलेलं आहे. आणि आज्ञा केली माझ्या आईला चांगली झोप लागू दे. मायेला आज्ञा केली. आणि यशोदेला झोप लागली, काना निघाले आणि येऊन परत खीर खायला लागले. पुन्हा आवाज आला. 400-500 जप झाला होता. अनुभव होता ना 2 तासापूर्वीचाच. म्हणून गर्गाचार्यांनी पुन्हा डोळे उघडून पाहिलं. पुन्हा खीर खात होता. अरे कृष्णा, तुला किती सांगायचं? यशोदे. कृष्ण म्हणतो गुरुजी, तुम्हीच तर मला बोलावलं ना. तुला नाही बोलावलं मी माझ्या नारायणाला बोलावलं आहे. मग तो मीच आहे ना. अरे तू नाही रे, चतुर्भुज नारायण. आणि भगवान श्रीकृष्णाने चतुर्भुज रूप प्रकट केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय तरी म्हणा. भूक लागली असं मला वाटतंय बरं का सर. आणि गर्गाचार्यांनी विचार केला माझी इष्टदेवता, ज्याकरता मी उपासना करतो आहे, ज्याकरता मी तपश्चर्या करतो आहे, तो परमात्मा एवढ्या जवळ. कृष्णाने आपलं रूप बदललं आणि उडी मारली आणि गर्गाचार्याच्या मांडीवर बसले आणि म्हणतात गुरुजी उशीर झालाय, जेवा ना. गर्गाचार्य म्हणतात आज गंगा चालत आलेली आहे, आज हात धुवून घ्यायचा. आणि म्हणतात कृष्णा मी जेवेन, पण तू आपल्या हाताने जेवू घालशील तर. आणि कृष्णाने आपल्या हातात खीर घ्यायची. युवल्याच्या हातामध्ये किती खीर येणार, पोटावर सांडणार किती, दाढीवर सांडणार किती, आणि गर्गाचार्या मुखात जाणार किती. पण ती खीर खाताना समाधी लागलेली आहे गर्गाचार्यांना. अनंतकोटी ब्रह्मांड नायक गर्गाचार्यांना खीर खाऊ घालतोय. जो खीर स्वतः खात नव्हता, यशोदा खीर खाऊ घालायची ना, हा पळायचा, स्वतः खात नव्हता. शतसंख्य वाजवीजा जेवविता माय यशोदा चितग्या. का ना एक घास खा, काऊचा घास, चिऊचा घास. शतसंख्य वाजवीजा जेवविता माय यशोदा चितक्या. तो नित्यतृप्त भगवन विदुरग्रही भोजनात ते मिटक्या. तो परमात्मा गर्गाचार्यांना खाऊ घालतोय. गर्गाचार्यांना समाधी लागलेली आहे. इतक्यात यशोदा आली. यशोदेने पाहिलं आणि
आश्चर्य वाटलं. तेव्हा गर्गाचार्य म्हणतात, यशोदे काय तुझं भाग्य ग, माझा नारायण तुझ्या उदरी जन्मलाय. कृष्ण म्हणले, बापरे, ही आपली सगळीच प्रोफाईल उघडी करून दाखवणार. म्हणून कृष्णाने मोठा आवाज काढला. त्यामुळे यशोदेला काही कळालं नाही. परमात्मा स्वीकारत असतो. परमात्म्यावरची तशी दृढ भक्ती असली पाहिजे. परमात्मा सर्वत्र आमची सदैव चिंता घेतो. पण तसा विश्वास असेल तर भगवंताचं वाक्य आहे, जहा मेरो भक्त पग धरे वहाँ धरू मैं हात, आगे आगे वो चले पीछे करो मैं साथ. माझा भक्त जिथे पाय ठेवतो त्या भक्ताच्या ठिकाणी माझा हात मी खाली ठेवतो, माझ्या भक्ताचं संरक्षण करतो. सकृतेव प्रपन्नाय तवास्मिति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् व्रतम मम. जो एकदा जरी म्हणाला देवा मी तुझा आहे, तर त्याला भूतमात्रापासून रक्षण करतो. भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवंताची उपासना ही प्रत्येकाने नित्य करावी. भगवंत आहे, भगवंत उठवतो आहे, भगवंताचं अस्तित्व आहे, म्हणून आम्ही जगतो आहोत हे मानलं पाहिजे. आम्हाला जागा कोण करतं? आम्हाला झोप कशी लागते कधी विचार केला का? झोप लागण्याकरता तुम्ही काय काय प्रयत्न करता हो? कधी झोप लागली तुम्हाला सांगू शकता का? मी काल रात्री बराबर 9 वाजता अंथरुणावर पडलो आणि 10 वाजून 12:30 झोप लागली. सांगू शकाल? कोणी सांगू शकणार नाही. झोप केव्हा लागली हे सांगता येणार नाही. बरं, कोणी म्हणेल की झोप नाही लागली तर काय होणार आहे? बघा, निद्रा नाश झाल्यानंतर काय होतं? औषधे घ्यावी लागतात. झोप लागली पाहिजे. ठीक आहे, अशी नाही तर आम्ही झोपेच्या गोळ्या घेऊ. आम्ही प्रश्न विचारतो, झोपेच्या गोळ्या घेऊन तुम्ही झोपता, जागा होण्याकरता कोणती गोळी आहे का? नाही, आता मला उठायचं आहे, आता गोळी घेतो आणि आहे जाग करणारा तो परमात्मा आहे. मनुष्य झोपला आणि झोपलाच तर, कारण झोप आणि काळ झोप सारखे आहेत. दोन्ही काळामध्ये जवळून जर सर्प गेला, दोन्ही काळात जर जवळून सर्प गेला तर कळत नाही. निद्रा आणि महानिद्रा या 2 गोष्टी सारख्या आहेत. महाशब्द लावला की सगळं कळतं माणसाला. महाशब्द कुठे लावायचा ते कुठे लावायचा नसतो बरं का. गुरुजींना अजिबात लावायचा नाही. गुरुजींना महागुरु म्हणलं की पंचायत होते. गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु तिथं म्हणायचं आहे. पण गुरु महागुरु म्हटलं की वा, आप तो महागुरु निकले. भारताची यात्रा केली, महायात्रा म्हणायचं नाही, महायात्रा तीच. फक्त 6 ठिकाणी महाशब्द येतो. साहित्यामध्ये किती अभ्यास बघा तुम्ही, विचार करा. असो, परमात्म्याची कृपा प्रसन्न करून घ्यावी, जीवनाचं कल्याण करावं. हे 3 दिवस मी यथामती आपल्यासमोर काय अल्पज्ञान असेल ते सांगायचा प्रयत्न केला आहे. वेळेचं दडपण असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये सुटलेले आहे, ते मलाही मान्य आहे, कारण विषय फार मोठा आहे. गुरुदेवांच्या कृपेनं बरेचसेच आपल्यासमोर सांगायचं प्रेम इतकं आलं की बरेच विषय समोर यायला लागले. मग कोणता सांगू आणि कोणता नको? कदाचित विषय सांगता सांगता जम्पिंग झाली असेल. जम्पिंग बरोबर आहे ना इंग्लिशमध्ये? आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल. आपण सर्व सुज्ञ आहात. कधी बोलताना मी हसत सांगत असतो, हसत असतो, कारण मला रडायची सवय नाही आहे. मला रडके माणसे आवडत नाहीत, खरं सांगतो. फक्त रडावे ते भक्तीमध्ये रडावेत, भगवान कृष्णाच्या मधुर लीलामध्ये रडावेत. बाकी इतर वेळेला माणसाने प्रसन्न राहावेत, अशीच माणसं मला आवडतात. जी फुलं उमललेली असतात तीच सगळ्यांना आवडतात. भगवंताला सुमन आवडतं, तसं भगवंताला सुमन आवडतं. जे सुमनाने येतात, चांगल्या मनाने येतात, असे लोक आवडतात. आणि त्यांच्याकरता ही प्रवचन सेवा मी 3 दिवस केलेली आहे. प्रसन्न चित्ताने राहायचं आहे, प्रत्येकाने आनंद द्यायचा आहे. हे नाटक आहे 60-70 वर्षाचं, त्याला नाटक म्हणूनच बघायचं आहे. यामध्ये कोणी आपला नाही, कोणी परका नाही, सगळ्यावर प्रेम द्यायचं आहे. जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित राहणं माझा. प्रत्येकावर प्रेम करावं, सगळ्याला आपलंसं मानावं. आणि सगळ्या शेवटी आम्ही भारतीय आहोत याची जाणीव ठेवून मी एक प्रार्थना म्हणतो, आपण सर्वांनी ऐकावी. या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी बक्षी सर, बक्षी ताई आमच्या आणि सगळी कार्यक्रम ज्याची नाव सुरुवातीला घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो की संधी आपण मला दिली सेवा करायची. येन केन प्रकारेनं जरी नल, लील, जांबुवान यांनी फार मोठी सेवा केली, तरी त्या स्क्विरल खारीने जी सेवा केली
तशी या देशकार्याकरता, धर्मकार्याकरता, देवकार्याकरता मला थोडी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी म्हणत नाही, मी सर्वांच्या चरणी वंदन करतो, कारण त्यापेक्षा दुसरा शब्दच नाही. आणि जिथे सतत नांदते मती स्वधर्मी चालावया, करी धरुनिया शरा समरी धर्म रक्षावया. जिथे वसत शारदा सतत लक्ष्मी नाचरी, अशा भरतभूमीचा विजय हो सदा भूवरी. पुण्योऽयं भारतो वर्षो हिंदुस्थानं प्रचक्षते, वरिष्ठं सर्वदेशानां धनधर्मसुखप्रदः. मातृभूमिः पितृभूमिः कर्मभूमिः सुजन्मनां, भक्तिर्महति देशोऽयं सेव्यः प्राणैर्धनैरपि. उत्तमः सर्वधर्माणां हिन्दुधर्मोऽयमुच्यते, रक्षः प्रचारणीयश्च सर्वलोकहितैषिभिः. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवीं सस्यशालिनीं, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. सर्वेपि आपणे म्हणा, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, या भारतभूमीबद्दल आमच्या अंतःकरणात सदैव प्रेम असू दे. माझ्यामुळं या देशाची गरिमा कुठेही कमी होऊ नये अशी शक्ती मला दे. या देशाचा विकास, या देशाची प्रतिष्ठा वाढवण्याकरता मला आपलं बल दे, आणि शेवटी आपल्या चरणी मला आश्रय दे. एवढी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.